सिरियल टायटल गायला मिळणं हे माझ्यासाठी ना एक म्हणतात असं बेंचमार्क होता. आजही कळत नकळत गायल्याशिवाय माझा शो पूर्ण नाही होत. अजूनही अश्विनीने मला जेव्हा शब्द पाठवले ना तेव्हा मी बसून जरा वेळ रडले. जग सारे थे थांबले वाटते भोवताली तरी चांदणे दाटते. हाय, मी आजी उत्सवी. साऊंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2च्या मालिका म्युझिक स्पेशलच्या आजच्या भागामध्ये वी हॅव वैशाली सावंत. वेलकम वेलकम वेलकम. आणि एक मिठाई खाल्ल्यानंतर मिठाईसारखा गोड आवाज मिठाईसारखा गोड सुमधुर आवाज. तिच्या आवाजात मी तिच्या सिरियलची गाणी तर ऐकणारच आहे, पण मला हे विचारायचं आहे की कळत नकळत ही जी तुझी मालिका होती, मला निलेश मोहरींनी सांगितलं की इट वॉज वन ऑफ द फर्स्ट सॉंग्स जी अशी सिनेमॅटिक वगैरे शूट झाली. सो तुला जेव्हा कळलं की हे सॉन्ग आता मला करायचंय तेव्हा काय वाटलं होतं, किंवा तुला असं ते सिनेमॅटिकच होतं की शीर्षक गीत आहे, काय ब्रीफ काय होतं एकंदर? मग काय आहे ना, मराठी ऑडियन्ससाठी शीर्षक गीत या गोष्टीसाठी वेगळं स्थान आहे मनात. आणि अर्थातच ते स्थान निर्माण ज्या व्यक्तीने केलंय, आदरणीय अशोक पत्की सर, ज्यांच्या घरी आज आपण इथे बसलोय, ते इथे आहेत. आणि आम्ही आमच्या कामाबद्दल बोलणं हा जरा आगाऊपणाच आहे, पण एकीकडे हा आनंदही होतोय की ज्या व्यक्तीमुळे ना सिरियल टायटल्स या प्रकाराला एक स्वतंत्र ओळख आणि ऑडियन्स मिळालं. आणि त्या लीग मध्ये आपल्याही एक कामाला आज बघ, तुम्ही तुमच्या 15 गाण्यांमध्ये हे गाणं निवडणं याच्यात हीच मोठी पोचपावती आहे माझ्यासाठी. त्यामुळे सिरियल टायटल गायला मिळणं हे माझ्यासाठी ना एक म्हणतात असं बेंचमार्क होता. त्यामुळे जेव्हा कळत नकळत आलं तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी. काय होतं, गाणं शूट कसं होतं, काय होतं हे आमच्या हातात नसतं, किंवा फ्रँकली या गोष्टीचा मी नाही विचार करत. आपल्याला काम काय करायचंय, कसं करायचंय ह्याच्यावर आधी फोकस असतो. सिरियल टायटल गाताना अर्थातच थोडंसं भान असतं की तो दिलेल्या वेळामध्ये मॅक्झिमम त्यांना आउटपुट हवं असतं, बिकॉज थोडंसं ते त्या सिरियलची नांदी असते ते गाणं म्हणजे. त्यामुळे त्यामध्ये ते सगळे एलिमेंट्स आणि ज्या तऱ्हेने चॅनलवाले त्या गोष्टीच्या पाठी असतात, कारण त्यांचा पूर्ण हिशोब त्यांचे जे काही असतील ते सगळे त्या गाण्याच्या पाठी लागलेले असतात. हे हळूहळू कळत गेलं अर्थात, पण मी खूप एन्जॉय केलं गाणं. कळत नकळत घडते आणि ते सगळंच माझ्यासाठी खूप नवीन होतं. आणि परत मी अशोक पत्की सरांचं नाव घेईन की त्यांनी ज्या तऱ्हेने सिरियल टायटल ट्रॅक ही गोष्ट एका बेंचमार्क त्यांनी तयार केलेला, असं सतत मला वाटायचं की तो पॅरामीटर आहे माझ्यासाठी अजूनही, की आपण तिथपर्यंत पोचतोय का, ते तसं क्रिएशन आपल्याकडनं तितकी प्युरिटी कामामध्ये येते का, हे सतत इथे माझ्या असतं. आणि कळत नकळत करताना मला मी खूप एन्जॉय केलं. आणि मग सिरियल टायटल जेव्हा लागतं आणि त्यानंतर जी काही रिॲक्शन असते, बाबा अशक्य असते. आणि त्यासाठी लोक तुम्हाला विशेष प्रेम करतात. बाकी माझं ऐका दाजीबा आहे, कोंबडी आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला, आणि सिरियल टायटल वरची जी ऑडियन्सची कृपा असते ती काहीतरी वेगळीच असते. म्हणजे आजही कळत नकळत गायल्याशिवाय माझा शो पूर्ण नाही होत अजूनही. सो ही जादू आहे. आणि एक मला असं माझं नाव वाचताना टायटल सॉंग्सवर एक वेगळा आनंद होतो की अच्छा, रोज घरी बसून ऑडियन्स जो बघणारा ऑडियन्स आहे, घरात आपल्याला ऑडियन्स ऐकतोय, हे फिलिंगच खूप वेगळं आहे. सो तुझा शो जसा इनकम्प्लीट आहे तसंच आजचा आपला एपिसोड पण इनकम्प्लीट आहे कळत नकळत गायल्याशिवाय. मन होई फुलांचे थवे, गंध हे नवे कुठून से येती, मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली, हुळहुळणारी माती, मन वाऱ्यावरती झुलते, असे उंच उंच का उडते, मग कोणा पाहून भुलते, सारे कळत नकळतच घडते, सारे कळत नकळतच घडते, सारे कळत नकळतच घडते, सारे कळत नकळतच घडते. नकळतपणे माझ्या मॉलीने मला दिशा दाखवलेली आहे. दुसरी एक मालिका ज्याच्यामध्ये 4 गायक होते आणि त्या 4 गायकांपैकी तू एक होतीस, ती म्हणजे जीवलगा.
सो या मालिकेमध्ये 4 पात्र जशी आहेत तसे 4 वेगवेगळे सुंदर आवाज आहेत. आणि त्याचं एकंदर प्रोसेस कशी होती? म्हणजे निलेश दादांनी जेव्हा कॉम्पोजिशन तुला ऐकवलं तेव्हा तुला काय वाटलं होतं? हां, सिरियल टायटल्सची अजून एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांची जी टायटलचं पहिलं नाव जे असतं ते साधारण मी बघितलंय की जुन्या कुठल्या तरी खूप फेमस असलेल्या गाण्यांमधनं त्यांनी ते काढलेलं असतं. जसं या सुखानं या सरांनी केलं, तसं जीवलगा आणि आशाबाईंनी गायलेलं जीवलगा हे इट वॉज लाईक अगेन की अरे असं काहीतरी पाहिजे, कधीतरी मिळालं पाहिजे गायला. आणि जीवलगा हा शब्द जेव्हा माझ्या समोर आला म्हटलं झालं, मला मिळालं माझं जीवलगा. सो माझं एक जीवलगा, माझं या सुखानं आहे, असं माझं काहीतरी वेडेपणा चाललेला असतो. पण आय थिंक कुठेतरी म्हणतात तसं ते घडत असतं की माझ्यासाठी ते तयार होतच असतं, मला नेहमी वाटतं. आणि ते जीवलगा आल्यावर मी सगळी कामं थांबवली. मला आठवतंय मी निलेशकडे जनरली प्रॅक्टिस करायला जाते त्याच्या कॉम्पोजिशन्सची. मी गेले, ते गायलो, आय एन्जॉयड इट. आणि मग नंतर काय होतं ना, मग ती कोण गाईल, काय काय होईल, हे सगळे चॅनलचे आपापले हिशोब असतात. मी त्याच्यात कधीही पडत नाही. मी जाते, माझं काय काम आहे ते मी करते. आणि नंतर मग त्या सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा लक्षात येतं की डायरेक्टरला 4 आवाज का हवे होते. कारण आपण प्रत्येक आवाज हा त्याच्यातल्या एका पात्राचा आवाज होता. सो अगेन इट्स अ लर्निंग प्रोसेस की जेव्हा आपला आवाज कुठेतरी प्लेस केला जातो त्याच्या पाठी काय काय विचार झालेले आहेत, का असं आहे. सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि जीवलगानंतर सिरियलनी काय वेगळीच जादू केली. परत तेच होतं की माझ्याकडे एक ती माझ्या गाण्यांची सिरीज आहे सिरियल टायटल्सची, त्याच्यात शेवटचं गाणं जीवलगा. सो आय एम ब्लेस्ड की अशी गाणी, असे शब्द. आणि होतं काय की फॅमिली ऑडियन्सना तुम्ही केटर करत असता, त्यामुळे साहजिकच त्याच्यातले शब्द पण मी असं म्हणेन सिरियल टायटल्स ही आजच्या काळातली भावगीतं आहेत. भावगीतं हा कुठेतरी आमच्या पिढीला न मिळालेला खाऊ आहे, जो आम्ही इथे तो खात असतो. असं मला नेहमी वाटतं की वा वा वा, काहीतरी खूप प्युअर आणि खूप शब्दानुरूप जाणारं, अर्थानुरूप जाणारं गाणं. म्हणजे तिथे तुमचा ग्रूव्ह काय आहे आणि हे मॅटर करत नाही, तर शब्द काय आहेत, पंचलाईन काय आहे. सो शब्दांना साजेसं असं कॉम्पोजिशन आणि खूप म्हणजे फॅमिली ऑडियन्सला लक्षात घेऊन केलेलं असतं. त्यामुळे परत तेच म्हणेन की परत जीवलगालाही जे ऑडियन्स लाभलं किंवा मला आवर्जून गायला सांगतात ते फार छान वाटतं. आणि ब्लेस्ड वाटतं की चला सिरियल टायटल्समध्येही माझं नाव आलं, हे याचा मला ना एक वेगळा विशेष आनंद आहे. हा लवली. असं आणि जीवलगाचं गाणं रिंगटोन म्हणून वाजलंय का कधी तुझ्या आसपास, किंवा तू गायलेलं एखादं सिरियलचं गाणं? हो, मी हे सांगू इच्छिते, मी आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही. मी ओला करून कुठेतरी जात होते आणि सिग्नलला माझी गाडी थांबली आणि माझ्या बाजूला जी गाडी थांबली त्या गाडीमध्ये जीवलगा लागलेलं. अरे, आणि त्या बाईंनी माझ्याकडे असा ब्लँक लुक दिला आणि कदाचित पुढे गेल्यानंतर तिला लक्षात आलं की अरे ही आहे. तर तिने पटकन गाडी थोडीशी पुढे लवकर आणली आणि एवढंच केलं, तिला बोलायचं होतं. आय नेव्हर फॉरगेट दॅट की हे अचानक असं आपलं ऑडियन्स जेव्हा आपल्या समोर येतं की जीवलगा लागलेलं तिच्या गाडीत. आय थिंक हे कधीच मला सांगता आलं नव्हतं. सो थँक्यू. त्या जर हा इंटरव्ह्यू बघत असतील तर तुम्हाला कळलंय का की त्यांना पण कळलंय की तुम्हाला कळलंय. सो जीवलगा पण जी रिंगटोन जशी वाजली होती तसं. जग सारे थे थांबले वाटते, भोवताली तरी चांदणे दाटते, मर्म बंधातल्या या सरी बरसता, ऊन वाटे तले चांदणे भासते, ओघळे थेंब गाली सुखाचा, नुरे अंतर लपेटून घेता, तू माझा मीच तुझी सख्या जीवलगा, जीवलगा, जीवलगा,
जीवलगा ऐलही तूच अन पहिलही तू सख्या जीवलगा 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 जीवलगा. थँक्यू थँक्यू. पत्की काकांनी दाद दिलेली आहे म्हटल्यावर आता मी काही बोलायलाच नको. संपले. येस. सो मुव्हिंग ऑन, शेवटची आजच्या सिरीजची जी मालिका आहे कुंकू. मला गाता येत नाही त्यामुळे तूच आधी गाऊन दाखव आणि मग आपण पुढे. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लेणं सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा माझं कुंकू हा माझं कुंकू. हे गाणं तुझ्याकडे आलं त्याची काय स्टोरी आहे? शशांक पोवारनी संगीतबद्ध केलेलं गाणं आहे आणि त्याच्यासाठी ही सिरियल टायटल हा पहिल्यांदाच घडत असलेला प्रकार होता. त्यामुळे मला आठवतंय शशांकनी मला निदान सकाळ संध्याकाळ मिळून 24-25 फोन केले असतील की कसं वाटतंय. म्हटलं अरे मला काय विचारतोस, तू चॅनलला विचार, कारण माझ्यासाठीही ते गणित फार नवीन होतं. पण म्हटलं आपण एक काम करूया, आपण गाऊन त्यांना पाठवूया, कारण तू नवा मी नवी. सो पण त्यांना ते आवडलं. मग ॲज युजल काही ना काही त्यांचे चेंजेस असतातच. तर करत मग त्याच्यातले शब्द, कारण आता आपल्याला माहिती आहे ती सिरियल काय आहे की ती लहान आहे खूप, पण करत ती त्या घरात स्थिरावते आणि मग ती त्या घराची मालकीण होते. हा सगळा जो प्रवास आहे तो त्या शब्दांमध्ये त्यांना एक हिंट द्यायची होती. मन माझं ग झालं त्याचं वगैरे असे कळतील नाही कळतील असे शब्द होते त्याच्यामध्ये. सो छान मजा आली. आणि मृण्मयी देशपांडे 2 शेंड्या घालून दॅट वॉज हर डेब्यू सिरियल. सो कुंकू थोडं वेगळं गाणं होतं असं मी म्हणेन, बट इट वेंट रिअली वेल. अमेझिंग. मला अजून एका गाण्याबद्दल सांगायचं आहे जे माझ्या खूप मनाच्या जवळच आहे. त्याचं एक खास कारण आहे, एकाच या जन्मी जणूचा. अरे हो हो हो. आणि मला अश्विनी शेंडे आणि निलेश मोहारीर हे कॉम्बिनेशन, अश्विनीने मला जेव्हा शब्द पाठवले ना तेव्हा मी बसून जरा वेळ रडले. कारण त्यावेळी मी जस्ट आई झालेले आणि एकाच या जन्मी जणूचा माझ्यासाठी अर्थ खूप वेगळा होता त्यावेळी. आणि मी ते गाणं म्हणून खूप एन्जॉय केलं. तेजस्विनी पंडित होती त्या सिरियलमध्ये आणि मला अजूनही तो असं आठवतंय. गायला जाताना मी निलेशला सांगितलेलं, म्हटलं निलेश मला हे गाणं गायला ना खूप मजा येणार आहे पण खूप वेळ लागणार आहे, कारण मी खूप इमोशनली अडकले त्या गाण्यामध्ये. तसंच एकाच या जन्मी जणू माझ्यासाठी खूप स्पेशल गाणं होतं. आणि मग नंतर माझी अवस्था बघून माझ्यासाठी अश्विनीने अजून एक अंतरा लिहिला, हाऊस, अशीच की चले तुझ्यासाठी म्हणून. सो फॉर दॅट माझ्यासाठी ते गाणं फार स्पेशल आहे. हाऊ स्वीट. सो ते गाणं पण गायला आवडेल का तुला? हो. मनाच्या तळ्यावरती आठवांचे पक्षी आले, तुझ्या जुन्या पाऊल खुणा त्यात माझे ठसे ओले, तळहाती तुझ्या माझ्या सारख्याच रेषा रेषा, 2 पावलांची जणू 2 सावल्यांची जणू, एक बोली एक भाषा. ओ भाळाची ओढ लागे पुढे मनाचे पाखरू, पुन्हा पुन्हा जन्मते मी एकाच या जन्मी जणू, एकाच या जन्मी जणू.
तुला माहितीये का, तू आठवांचे पक्षी म्हणालेस आणि पक्षी आले अक्षरशः खिडकीसमोर. आले ना. थँक्यू थँक्यू. कमाल. म्हणजे ही सगळी जी गाणी आहेत ती मराठी माणसांच्या आयुष्याचाच एक भाग आहेत आणि अशी अजून गाणी यावी असं वाटतं का तुला? सिरियलच्या अगोदर लागत नाहीत आजकाल टायटल. हा माझी कंप्लेंट आहे की तुम्ही केवळ वेळ वाचवायला जर का सिरियल टायटल्स नसाल ऐकवत तर आय थिंक ऑडियन्सला तुम्ही कुठेतरी डिस्टर्ब करताय. ऑडियन्स एका माइंडसेटनी ती सिरियल बघायला बसतो ज्यामध्ये त्याच्यातलं गाणं हा खूप त्याचा आत्मा आहे असं मला वाटतं आणि तुम्ही आत्माच तो काढून घेतलाय. तर मग त्याची जी स्पेशालिटी आहे मराठी माणसाच्या मनात जी एक स्वतंत्र जागा आहे, तर मग बाकी OTT वरच्या सिरियल्स आणि याच्यात काय फरक आहे? सॉरी हे मी बोलायचं की नाही मला माहित नाही, पण मला हे व्यक्त होता येत आहे की मराठी मालिका यांचा अविभाज्य घटक म्हणजे त्यांचं म्युझिक, तेच तुम्ही ऐकवत नाही आहात. तर मग एका पाठोपाठ एक नुसती वेगवेगळी गोष्ट म्हणजे कव्हर नसलेलं पुस्तक असं काहीतरी मला विचित्र वाटतं. ओके, एक पानांचा बंच देऊन तुम्हाला वाचायला लावलं, मेरा त्याचं कव्हर, त्याच्यावर लिहिलेलं त्या गाण्याचं पुस्तकाचं नाव, तसं ते सिरियल टायटल ना त्या सिरियलला बांधतं आणि तेच तुम्ही करत नाही. आणि मग ऑडियन्स तुमचा जर का भरकटला गेला तर त्याच्यात त्यांचा दोष नाहीये. करेक्ट. ती सिरियल तुम्हाला लक्षात राहते त्या गाण्यामुळे. अगदी खरंय. बोलायला दिलं, थँक्यू. येस. कुठेतरी आणि वेळेचं पण एक चक्र होतं ना की 7 वाजले की ही सिरियल, 8 वाजले की ही सिरियल. अरे म्हणजे उदाहरण माझीच आई आहे, ए तू फोन बंद कर, तुझी सिरियल लागणार. म्हणलं हे काय, मी गाणार आहे माहितीये पण तू माझ्याशी बोल ना. असं माझ्याच घरी होतं. नाही मला ते आधी ऐकायचंय, नाही मला ते छान झालेलं. आणि म्हणजे मला आठवत आहे सरांच्या सिरियल्स ना तर आम्ही असे म्हणजे ग्लूड असायचो, जेवण बिवण घेऊन ताट घेऊन हातात रेडी, आणि आभाळ माया लागलं की असं म्हणजे सुरांमध्ये चिंब भिजणं काय असतं. आणि त्याच्यानंतर अर्थातच ती छान सिरियल बघणं हा एक फॅमिली ते तेवढ्या वेळेत पुरताना वेकेशन असतं. इट हॅज दॅट इम्पॉर्टन्स. आणि तुम्ही ते गाणंच लावत नाही, दॅट्स नॉट फेअर. सो प्लीज ते गाणं लावा. आणि मालिका म्युझिक स्पेशलच्या निमित्ताने आता आम्ही सगळ्यांनाच हे सांगतोय की मालिकांची गाणी अजूनही आम्हाला आवडतायत, ऐकायला आवडतील. सो थँक्यू सो मच वैशाली ताई फॉर स्पीकिंग युअर हार्ट आउट. आणि तू खूप मनापासून बोललीस, मनापासून गायलीस. तुमच्या आवडीच्या मालिका कुठल्या आहेत त्या आम्हाला मिर्ची मराठीच्या कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.